नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव अनिकेत काळमेक, व्हाईट गोल्ड ट्रस्ट छत्रपती संभाजीनगर या संस्थेचा प्रतिनिधी। आपण चालवत असलेल्या शेतीपूरक जोड व्यवसाय या मालिकेमध्ये आपण खूप विषय बघितले। त्यामध्ये आपलं हे आता दुसरं सत्र आहे। पहिल्या सत्रात आपण खूप विषयाची माहिती घेतली, त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचा खूप चांगला प्रतिसाद पण मिळाला, त्यापासून सर्व शेतकऱ्यांचे मनापासून आभार। आता दुसऱ्या सत्रात जे आहे आपण महत्त्वाचा विषय बघणार आहोत तो म्हणजे डिस्पोजल उत्पादन निर्मिती। यामध्ये आपण सविस्तर माहिती घेऊया। याच्यामध्ये आपण उद्योगाची माहिती आहे, प्रशिक्षण आहे, बाजारपेठ, भांडवल, धोरणपत्रवाळी कशी बनवायची, त्याचा खर्च किती आहे, उत्पादन किती येईल, पेपर कपचं पण तसंच, कच्चा माल कुठून आणावा, कच्चा माल त्याचे रेट किती पडतात, कुठून आणावा, कसा आणावा आणि क्वालिटी आणि किती रुपयाला पडतो त्याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊ। आता मशीनीचे प्रकार पण आहे, त्याच्यामध्ये मशीनमध्ये प्रकार पण आपण वेगवेगळे बघूया। जागा किती लागेल, पॅकिंग कशी करायची, त्याची मनुष्यबळ किती लागेल इत्यादी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। याच्यामध्ये आपण हा व्यवसाय जो कमी पैशात सुरू करू शकतो। याच्यामध्ये जे आहे हा व्यवसाय जो आहे कागदी पत्रवळी झाले, द्रोण झाले, पेपर ग्लास बनवण्याचा उद्योग आहे। हा व्यवसाय जो आहे तरुण वर्ग झालं, महिला बचत गटाच्या महिला झाल्या, शेतकरी वर्ग झाला, हा व्यवसाय जो आहे शेतीला जोडधंदा म्हणून आपण करू शकतो। याच्यामध्ये जास्त जे आहे आपल्याला मनुष्यबळ लागत नाही, चांगलं प्रोडक्शन पण चांगलं निघते आपलं, इत्यादी आपण सविस्तर माहिती घेऊ। कागदी पत्रवळी बनवण्याचा सुरुवातीच्या काळात आपण छोटासा व्यवसाय सुरू करून त्याला हळूहळू वाढवू शकतो। आपण जर पहिल्या एका मशीनपासून सुरुवात केली आणि चांगलं प्रोडक्शन केलं, आपलं मार्केटिंग जर चांगली राहिली, चांगलं उत्पादन जर आलं तर आपण हा व्यवसाय खूप वाढवू पण शकतो पुढे। या व्यवसायाबद्दल सविस्तर माहिती जी आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये पूर्वीपासून लग्न सोहळ्यामध्येच म्हणजे लग्नामध्ये झालं, महाप्रसादामध्ये आपण जे मंदिरामध्ये महाप्रसाद असतात त्याच्यामध्ये जे आहे द्रोणपत्रवाळीचा वापर सगळ्यात जास्त केला जातो। म्हणजे यूज अँड थ्रोमध्ये द्रोणपत्रवाळी जास्त प्रमाणात वापरल्या जातात। त्यामध्ये मंदिरामध्ये झालं, लग्न सोहळ्यामध्ये झालं, आपण आता हॉटेलमध्ये पण हेच जास्त प्रकारात आहे। आपल्या पाणीपुरीच्या गाडीवर जास्त प्रमाणात आपल्याला डिस्पोजल्स मिळतात पाहायला। पण वृक्षतोडीच्या समस्येमुळे पानांपासून तयार केलेले जे पहिले आपण द्रोणपत्रवाळ्या त्या पहिले पानांपासून बनवले जात होते, त्याच्यावर जे वृक्षतोडी जास्त प्रमाणात होत होती, त्यामुळे बंदी आली त्याच्यावर, त्यापासून पण ते नंतर ते बंद झालं। त्याला पर्याय म्हणून जे झालं प्लास्टिक आणि थर्माकोलच्या द्रोणपत्रवाळी बाजारामध्ये आल्या, त्या पण खूप चालू लागल्या, त्याच्यामुळे प्रदूषण जास्त व्हायला लागले, त्यामुळे सरकारने त्याच्यावर बंदी आणली। आता जे झालं आता परिवर्तन झालं, त्याच्यामध्ये कागदापासून बनवतात, कागदापासून बनवलेले द्रोणपत्रवाळी जास्त वापर व्हायला लागला आहे। ते कसं आहे आपण स्वस्तामध्ये विकत भेटतात आपल्याला, एकदा आपण आपलं काम झालं की आपण फेकू शकतो, त्यामुळे कागदाचा जास्त वापर वाढलेला आहे। आणि आता ज्या डिझाईन आहेत त्याच्या डिझाईन वेगवेगळ्या आहेत, त्याच्या साईज आहेत, त्यामुळे जे आहे ते आकर्षित करतात आणि आपल्याला कमी किमतीत भेटतात, त्यामुळे याच्यामध्ये जे आहे जास्त कल आहे सगळ्यांचा। आता आपल्याला जे आहे या व्यवसायाबद्दल प्रशिक्षण महत्त्वाची गोष्ट आहे। आपण जर मशीनी आणल्या आणि आपल्याला ज्याबाबतीत प्रशिक्षणच माहीत नाही, आपल्याला काय करायचं, मशीन चालू कशी करायची, त्याला हँडल कसं करायचं, त्याच्यापासून प्रोडक्शन कसं काढायचं इत्यादी माहिती जर माहीत नसली तर आपण व्यवसाय सुरू करू शकत नाही। त्यामध्ये जे प्रशिक्षण करून आपण जिथून मशीन आणू तिथंच आपल्याला चांगल्या प्रकारे प्रशिक्षण मिळून जाईल। जिथं मशीन तुम्ही आणायला जाल तिथं तुम्हाला प्रशिक्षण मिळेल, किंवा त्यांचा प्रतिनिधी तुमच्या घरी येऊन तुम्हाला सविस्तर 3 ते 4 दिवस ट्रेनिंग देईल। त्या ट्रेनिंगमधून तुम्हाला चांगलं प्रशिक्षण मिळेल आणि तुम्ही चांगला व्यवसाय करू शकता। पेपर कप उद्योगाला सध्या खूप मागणी आहे, पेपर कपमध्ये पण चांगल्या प्रकारे मागणी आहे। जसे चहाचे ग्लास झाले, पाण्याचे ग्लास झाले, आता सर्व प्रकारचे ग्लास ते कागदी प्रकारचे येणार आहेत आणि तेच आहे चालू आता। त्या प्रदूषणामुळे जे आहे प्रोडक्टची आणि याच्यामुळे प्रदूषण जास्त होत नाही, हे लवकर डिस्पोज होतात। आपण जर फेकून दिले तर हे लवकर मातीमध्ये डिस्पोज होऊन जातात, त्यामुळे प्रदूषणाला जास्त प्रदूषण वाढत नाही। आणि लोकांमध्ये पर्यावरणविषयी जनजागृती आणि शासनाची प्लॅस्टिक प्रोडक्टवरची जी बंदी आहे हे या व्यवसायाला चांगली उचल आहे। म्हणजे सरकारने जे आहे प्लॅस्टिक प्रोडक्टवर बंदी आणली आहे आणि जुने जे पानापासून बनवले होते त्याच्यावर बंदी आहे, त्यामुळे या व्यवसायाला चांगली जी उचल आहे। चांगलाच आपण जर उत्पादन जर केलं आणि चांगली मार्केटिंग केली तर आपल्याला नक्कीच याच्यापासून फायदा होईल। आता याच्यामध्ये प्रक्रिया बघू, पत्रवळी प्रक्रिया कशी बनवावी, काय करावं। पत्रवळी बनवण्यासाठी सर्वात आधी कच्चा माल कागदाच्या प्लेटच्या आकारात कापावा लागतो। कच्चा माल याच्यामध्ये जे आहे आपल्याला सेमी ऑटोमॅटिक मशीनमध्ये हे काम करावं लागते। आपल्याला चौकोनी आकाराचे कापावं लागेल आणि ते जे घेऊन आपल्याला त्या डायमध्ये ठेवावं लागेल समोर,
ते डाय बरोबर प्रेस करून आपल्याला गोल आकाराची पत्रवळी मिळेल किंवा गोल आकाराचा आपल्याला द्रोण मिळेल. तेच जर तुम्हाला करायचं नसेल, जर चांगली भांडवल असेल, तर तुम्ही फुल्ली ऑटोमॅटिक जर मशीन घेतली तर तुम्हाला फक्त पॅकिंगच करावी लागेल. ऑटोमॅटिक मशीन संपूर्ण तुमचा कागद पण ढकलेल, डाय पण ऑटोमॅटिक पडेल, तुमची फक्त पत्रवळी बाहेर निघणार. पत्रवळी बाहेर निघाली फक्त तुम्हाला पॅकिंगचं काम राहील. त्यानंतर कागदाचा जेवढा भाग आहे तो जो तुमचा भाग शिल्लक राहील तो कापून त्याला योग्य आकार द्यावा तुम्ही, जेणेकरून ते आहे पत्रवळी चांगल्या प्रकारे दिसेल. आणि आपलं जे वेस्ट राहील ते वेस्ट तुम्ही जमा करून तुमचं अजून विकल्या पण जाते. ते वेस्ट तुम्ही जमा करून ठेवावे. अशा प्रकारे मशीनच्या क्षमतेनुसार तुम्ही पत्रवळ्या बनवू शकता. जेवढी तुमची चांगली मशीन, जेवढं प्रोडक्शन काढसाल तेवढंच चांगलं आहे. डाय बदल करून तुम्ही पत्रवळीला वेगवेगळे आकार आणि डिझाईन देऊ शकता. महत्त्वाचं काम म्हणजे डाय आहे. याच्यामध्ये डाय जे आहे द्रोणमध्ये 6 ते 8 इंचापर्यंत डाय मिळतो. तेच पत्रवळीमध्ये 14 इंचापासून 18 इंचापर्यंत डाय भेटतो. हा डाय जो तुमचा मशीनसोबतच येतो. तुम्हाला जर आणखी डाय घ्यायचे असतील वेगळे तर तुम्हाला तिथंच मिळून जातील. यानंतर तुम्ही बनवलेल्या पत्रवळीचा आकार आणि संख्येनुसार विभागणी करून आकर्षक पॅकिंग करावी. तुम्ही पॅकिंगमध्ये 50 पासून सुरुवात करू शकता, 100 नगांची पॅकिंग करू शकता. पॅकिंग जेवढी चांगली असेल तेवढंच आपलं जे आहे आपलं मार्केटमध्ये जर आपण विकायला गेलो तर चांगले रेट भेटतील. तर पॅकिंगवर पण चांगलं लक्ष द्यावं. आता पेपर कपमध्ये जे आहे, पेपर कप आपल्याला कुठं पण पाहायला मिळतील. आपण जर बाहेर चहा प्यायला गेलो, टपरीवर गेलो तर आपल्याला पेपर कपच भेटतील चहा पिण्यासाठी. आणि प्रसादामध्ये पण पेपर कपच पाहायला मिळतील. त्यासोबतच ते कप जे आहेत गरम किंवा थंड पदार्थ काही काळ टिकू शकतात. याच्यामध्ये आपण गरम पाणी जरी सोडलं टाकलं किंवा थंड पाणी जरी ठेवलं तर हे कप काही काळ टिकू शकतात. या कारणामुळे पेपर कपची दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पण हा व्यवसाय जो आहे याची लागत थोडी जास्त आहे. याच्या मशीनची कॉस्ट जास्त आहे. याला जे आहे मजूर वर्ग थोडा लागतो, एक जण या मशीनवर लागते. त्यामुळे आपला जो व्यवसाय द्रोण पत्रवळीचा व्यवसाय जर चांगला चालला पुढे किंवा तुमची भांडवल जर चांगली असेल तर तुम्ही हा पण व्यवसाय चालू करू शकता. आता कच्चा माल कुठून आणावा लागेल तुम्हाला? कच्चा माल जे आहे उत्कृष्ट दर्जाचा पीई पेपर म्हणजेच पेपर तुम्हाला आहे 50 ते 60 रुपये प्रति किलो मिळेल. 45 पण मिळते, 50 पण मिळते, 55 पण मिळते, 60 पण मिळते. यानुसार आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या क्वालिटीचा आहे, त्यानुसार तुम्ही निवड करू शकता. पेपर प्लेट बनवायचा कच्चा माल खरेदी करायचा असेल तर तुम्ही या वेबसाईटवर तुम्हाला जे आहे वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या क्वालिटीचे आणि वेगवेगळ्या मापाचे तुम्हाला पेपर मिळतील. किंवा आपण जिथून मशीन खरेदी करू तिथं पण तुम्हाला कच्चा माल मिळेल. द्रोण पत्रवळी पेपर कप मशीन जे आहे छत्रपती संभाजीनगर झालं, पुणे, मुंबई, दिल्ली इत्यादी शहरात तुम्हाला उपलब्ध आहेत. त्यांचा नंबर मी पुढे देतो तुम्हाला. तिथून तुम्ही कॉन्टॅक्ट साधून तुम्हाला मशीन जर खरेदी करायची असेल तुम्ही खरेदी करू शकता. इथं जे आहे ट्रान्सपोर्टिंगमध्ये जे आहे कोणतं जवळ राहते कोणतं दूर राहते, त्यामुळे मशीनची किंमती किंवा कच्च्या मालाची किंमत कमी जास्त असते. आता आपण बघूया मशिनीचे प्रकार. महत्त्वाचं जे आहे मशिनीमध्ये मॅन्युअल आहे, सेमी ऑटोमॅटिक आहे आणि फुल्ली ऑटोमॅटिक. याच्यामध्ये मशीनचे 3 प्रकार पडतात. मॅन्युअल मशीन जे आहे, मॅन्युअल मशीनला सर्वदा बंदच झालेली आहे, हे कोणी जास्त वापरत नाही. या मशीनमध्ये जे आहे खाली आपण एक चौकोनी आकाराचा पेपर कापून वरून आपण असं फिरवलो आणि डबल जर खाली ठेवलं तर आपला बरोबर कटिंग होऊन आपल्याला द्रोण किंवा पत्रवळी मिळेल. पण आता मॅन्युअलमध्ये जास्त लोक येत नाहीत. आता आपल्याला सेमी ऑटोमॅटिक आणि फुल्ली ऑटोमॅटिक. सेमी ऑटोमॅटिक जे आहे आपल्याला चौकोनी आकाराचे आपले कागद कापून तो आपल्याला त्या डायवर ठेवावा लागतो. डाय बरोबर ऑटोमॅटिक जे आहे प्रेस होऊन खाली येतो आणि आपली एक पत्रवळी तयार होते सेमी ऑटोमॅटिकमध्ये. तसंच फुल्ली ऑटोमॅटिकमध्ये जे आहे याला काहीच करायची गरज नाही. डायरेक्ट आपण जे आहे पत्रवळी घ्यायची आणि पॅक करायची. याच्यामध्ये मागं जे आहे रील लागलेले असतात, त्याच्यामध्ये तुम्ही 5 रील लावले तर ॲट ए टाईम 5 जर डाय घाली तर 5 आपल्याला पत्रवळ्या ॲट ए टाईम भेटतात. एका पंचमध्ये आपल्याला 5 पत्रवळ्या भेटतात. आपण जर 5 पत्रवळ्या काढल्या आणि जर पॅकिंग केली डायरेक्ट, फक्त याची कॉस्ट थोडी जास्त पडते. तुम्ही यापैकी कोणती पण एक मशीन निवडू शकता. आता मशिनीमध्ये अंदर प्रकार आहे. याच्यामध्ये एक डबल डाय असते मशीन आणि सिंगल डाय मशीन असते. सिंगल डाय मशीनमध्ये जे आहे याच्यामध्ये पण 2 मशीनमध्ये पण प्रकार पडतात. याच्यामध्ये सिंगल डाय मशीन आणि डबल डाय मशीन. सिंगल डाय मशीनमध्ये जे एक टाईमला पत्रवळी बनवू शकता किंवा एका टाईमला द्रोण बनवू शकता, एकाच टाईमला बनवू शकता. आणि डबल डायमध्ये जे आहे तुम्ही 2 टाईमला एकूण द्रोण आणि एकूण पत्रवळी किंवा दोन्ही टाईमला पत्रवळी किंवा दोन्ही टाईमला द्रोण बनवू शकता. याच्यामध्ये डबल प्रोडक्शन निघेल तुमचं. या तुम्ही अशा प्रकारची डायची मशीनची हे करू शकता, निवड करू शकता. ते तुमच्या भांडवलावर आहे, तुमची भांडवल कशी आहे.
तुम्ही खर्च जास्त करू शकत असाल तर हे निवडा, किंवा खर्च कमी असेल तर तुम्ही हे निवडू शकता, सिंगल डायवाली. आता व्यवसायाला मशीनसाठी जागा किती लागेल? महत्त्वाचं जे आहे, हा व्यवसाय तुम्ही घरात सुद्धा करू शकता. याला वेगळी जागा घ्यायची गरज नाही. मशीन जास्त मोठी राहत नाही, त्यामुळे तुम्ही घरात सुद्धा करू शकता. तुमच्याकडे जर 1 रूम इतकी जागा असल्यास तुम्ही पत्रावळी लागणारी मशीन ठेवून तुमचा व्यवसाय सुरू करू शकता. तुमच्या एका रूममध्ये साईडला जरी ठेवली तर तुम्ही याचं प्रोडक्शन काढू शकता. यासाठी तुम्हाला वेगळी जागा घ्यायची गरज नाही. तुम्ही जर तुमच्या घरामध्ये पण हा व्यवसाय उत्तम रीतीने चालवू शकता. घरच्या घरी तुम्ही व्यवसाय चालू करू शकता. तुम्ही स्वतः काम करून चांगलं प्रोडक्शन जर काढलं आणि मार्केटिंग जर चांगली केली तर तुम्हाला बाहेर जायचं कुठंच काम नाही. तुम्ही घरीच तुमची रोजगार निर्मिती करू शकता आणि तुम्हाला एक आर्थिक स्रोत बनू शकतो. तुमच्याकडे जर जास्त प्रमाणात भांडवल जर जास्त असेल तर तुम्ही दुकान भाड्याने घेऊ शकता, किंवा जागा असेल तर तिथे जागेवर तिथं शेड निर्माण करून तुम्ही मशीन तिथे लावू शकता. आता पेपर प्लेटचे पॅकिंग कसे करायचे? पेपर प्लेट पॅकिंग करण्यासाठी वेगवेगळ्या प्रमाणात पॅक केल्या जातात. त्याच्यामध्ये 100 क्वांटिटी असते, कोणती 50 असते तर कोणती 25 असते. तुम्ही त्यानुसार निवडू शकता. तुमच्यावर पॅकिंग असते. जसं आपल्याला बाहेरच्या बाजारामध्ये मागणी असेल तशी तुम्ही पॅकिंग करू शकता. त्यामुळे तुम्हाला सुरुवातीच्या काळात पॅकिंग मशीनची गरज नाही भासणार. तुम्ही स्वतः पॅकिंग करू शकता. पॅकिंग मशीन पण जास्त कॉस्ट नाही याची, ते पण तुम्ही खरेदी करू शकता. आता मनुष्यबळ किती लागेल? अप्रशिक्षित एक व्यक्ती देखील हे काम करू शकतो. जो शिकलेला नसेल तो पण हा काम करू शकतो. एकदा जर शिकला, 1-2 दिवस जर काम शिकून घेतलं, मशीन कशी हँडल करायची, कुठं काय करायचं, तर याला जे आहे मनुष्यबळची जास्त गरज नाही. किंवा तुम्ही स्वतः पण करू शकता. जास्त या मनुष्यबळाची गरज नाही. आणि लायसन कोणते लागतील याला? लायसनमध्ये जे पॅन कार्ड लागेल, आधार कार्ड आहे, GST रजिस्ट्रेशन आहे. GST रजिस्ट्रेशन आपलं जर उत्पादन जर चांगलं झालं तर तुम्हाला GST रजिस्ट्रेशन लागेल. शॉपॅक लायसन आहे. ब्रँड स्थापन करायचं असेल तुम्हाला तर ट्रेडमार्क लायसन तुम्हाला लागेल. इतरही लायसन लागतील. आता विपणन म्हणजेच मार्केटिंग. महत्त्वाचा मुद्दा मार्केटिंग आहे. आपण प्रोडक्शन काढतच गेलो आणि आपला मालाची विक्रीच नाही झाली तर आपला खर्चच जास्त होईल, उत्पादन कमी मिळेल. त्यामुळे व्यवसायात यशस्वी होण्याकरिता आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजेच मार्केटिंग. सगळ्यात जास्त मार जो खातो आपण मार्केटिंगमध्ये खातो. कारण की आता मार्केटमध्ये कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे. आपल्याला लोकांना पटवून द्यावं लागेल की आमचा माल चांगला आहे. त्यांना कमी पैशामध्ये दरामध्ये आपल्याला माल विकावा लागेल. पहिले क्वालिटी चांगली द्यावी लागेल, पॅकिंग चांगली द्यावी लागेल. या सर्व गोष्टीवर जर आपण चांगला भर दिला तरच आपलं जे आहे उत्पादन चांगलं होईल. एक नवीन ब्रँडला बाजारात स्थिरवण्यासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागतो. आपण जर गेलो समजा बाहेर डिस्ट्रीब्युटर झालं, डीलर झालं, ठोक बाजार झालं, इथं गेलो आपण सांगायला, तर आपल्यात शैली असायला पाहिजे की आपण आपलं विक्री करण्यासाठी शैली असायला पाहिजे चांगली, की आपण बोलणं चांगलं असलं पाहिजे आपलं. इत्यादी गोष्टी ज्या मार्केटिंगमध्ये खूप महत्त्वाच्या आहेत. आपण बनवलेल्या वस्तूचा खवा वाढवत आला पाहिजे. यानेच व्यवसायात वाढ होईल. विक्री चांगली झाली तर आपल्या व्यवसायात वाढ होईल. जर आपण उत्पादनच काढत गेलो, प्रोडक्शनच करत गेलो आणि विक्री झाली नाही तर आपलं जे आहे आपल्याला खूप घाटा सहन करावा लागेल. यासाठी कोणत्या तरी एका व्यक्तीने, म्हणजेच जर आपल्याजवळ जर आपण स्वतः जर व्यक्ती किंवा आपण स्वतः जरी मार्केटमधून डिस्ट्रीब्युटर झाला आणि ठोक बाजारातील व्यावसायिकांना भेटून त्यांच्यापर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आणि वैशिष्ट्य सांगितली पाहिजे आणि याचा प्रचार करायला हवा. आपण स्वतः प्रचार करू शकतो. तशीच डिजिटल मार्केटिंग आहे. आपण डिजिटल सोशल मीडियावर मार्केटिंग करू शकतो. तुम्ही जर चांगल्या योग्य दरात जर विक्री केली किंवा आपलं चांगलं पोस्टरिंग करू शकता तुम्ही. इत्यादी जर गोष्टी तुम्ही केल्या तर तुमची नक्कीच मार्केटिंग होईल. जवळपास उद्योगाचे उत्पन्न बघू आता आपण. पत्रवाळीमध्ये जे आहे प्रति दिवसाचं आपण उत्पन्न काढू. त्यामध्ये कच्चा मालाचा तुम्हाला खर्च येईल 5250. 5250 पासून तुम्ही 10500 पत्रवाळा बनवू शकता. एवढा कच्च्या मालापासून तुम्हाला वीज बिल लागेल 200 रुपये. इतर खर्च 200 रुपये आहे. एकूण खर्च होईल तुमचा पत्रवाळ्याचा 5650 रुपये. त्याची जर तुम्ही विक्री केली बाजारामध्ये तर एक प्लेट जे आहे 0.75 पैशाला विकतात. 0.75 हे मिनिमम मॅक्झिमम दोन्ही पण आहे. याच्याबद्दल कमी पण आहे, जास्त पण. आपण जे आहे 0.75 रुपयाला हे पकडलं आपण. याच्यामध्ये 10500 एका दिवसाला निघतील आपल्या पत्रवाळ्या. तर त्याला जर गुन्ह्याला गेलं तर 7875 रुपये आपल्याला एका दिवसाची मिळतील. आपण जर निव्वळ नफा बघितला तर 7875 मायनस आपला सगळा खर्च 5650 रुपये. तर आपल्याला उत्पादन मिळेल 2225 रुपये. महिन्याला होतील 66750. आपण चांगलं प्रोडक्शन केलं ना, आपली जर एवढी विक्री झाली तर आपल्याला 66750 रुपये आपल्याला महिन्याला मिळतील.
प्रतिदिवस उत्पन्न जे आहे 10,500 पत्रावळ्यापासून तुम्हाला एवढं उत्पन्न मिळेल. ते ड्रोनमध्ये बघितलं तर प्रति दिवसाचा खर्च आपण घेऊ तर कच्च्या मालाचा खर्च 2160 रुपये म्हणजे 2160 रुपये. मजूर खर्च ड्रोनमध्ये जे आहे जास्त प्रोडक्शन निघते त्यामुळे आपल्याला मजूर पण लागू शकतो पॅकिंगसाठी. तर मजुराचा खर्च आपण पकडला 300 रुपये. वीज बिल खर्च 200 रुपये. इतर खर्च म्हणजे मार्केटिंग करायला जावं लागेल आपल्याला, पेट्रोलसाठी लागतील मार्केटिंग खर्च 200 रुपये आपण पकडू. जर आपला एकूण खर्च जो आहे 2860 रुपये. प्रतिदिवस उत्पन्न 24,000 ड्रोन. 24,000 ड्रोन बनवण्यासाठी आपल्याला 2160 रुपयाचा कच्चा माल लागेल. तेच एक ड्रोन व आपण जर विक्रीसाठी घेतला तर 0.20 पैसे. आपण जर जागेहून जर विकला तर 0.20 पैशाने आपल्याला विकावं लागेल. 24,000 गुन्ह्याला 0.20 आपल्याला 4800 रुपये एका दिवसाला उत्पन्न आहे ड्रोनपासून. तेच निव्वळ नफा बघितला तर आपल्याला 4,800 मायनस आपला जो एकूण खर्च होता 2860 मायनस केले तर 1940 रुपये आपल्याला एका दिवसाला मिळतील. 1940 रुपये आपल्याला दिवसाला तर महिन्याला आपल्याला 58,200 रुपये भेटतील. एवढं उत्पन्न याच्यापासून आहे. आपण जसं प्रोडक्शन करू तशी जर विक्री झाली तर आपल्याला नक्कीच या व्यवसायामध्ये फायदा आहे. आता ड्रोन पतळी व्यवसाय देणाऱ्या अडचणी. प्रत्येक व्यवसाय जर केला तर अडचणी आहेतच. परिवर्तन संसार का नियम आहे. सगळ्या याच्यामध्ये परिवर्तन असणारच आहे. व्यवसाय करता वेळेस अनेक प्रकारच्या समस्या येतात. म्हणजेच जसे की सुरुवातीला ड्रोन आणि पत्रवळी झाडाच्या पानापासून बनवले जात होते. सगळ्यात आधी झाडापासून बनवले, मग त्याच्यावर आली बंदी. झाडं कापणीपासून बंदी आली तर मग हे बंद झालं. पण वृक्षतोडी त्यावर बंदी आली. त्याचबरोबर थर्माकोल आणि प्लास्टिक याचे ड्रोन आणि पत्रवळी बनवले जात होते. थर्माकोलपासून ड्रोन आणि पत्रवळी बनवत होते पहिले पांढऱ्या कलरचे. त्यानंतर याच्यामुळे जे प्रदूषण व्हायचे तेही बंद झाले. त्यावर सरकारने बंदी आणली, त्याच्यामुळे हे बंद झाले. त्यापासून कोणतेही प्रदूषण याच्यामध्ये जे आहे मग आले कागदी. सरकारने कागदापासून ड्रोन आणि पत्रवळी तयार केली म्हणजे याची परमिशन दिली, कागदापासून तुम्ही बनवू शकता. परंतु आता या ड्रोन पत्रवळी व्यवसायात कोणतीही समस्या नाही. सध्या तर कोणतीच समस्या नाही, कारण की खूप ठिकाणी हे आता याचे मशिनी आहेत, खूप प्रोडक्शन पण काढत आहेत. सध्या तर कोणतीच अडचण नाही याच्यामध्ये. पण वृक्षतोड करावी लागते. कुठं कुठं वृक्षतोड होते याच्यासाठी. आणि सांडपाणी देखील, जिथं आपण कच्चा माल तयार करतो तिथे सांडपाणी जास्त निघते त्या फॅक्टऱ्यांमधून. याची समस्या जास्त आहे. यावरून पर्यावरण प्रेमींकडून याच्यावर विरोध होऊ शकतो. याच्यामध्ये विरोध होऊ शकतो. ह्या अडचणी येऊ शकतात, बाकी काही नाही. तुम्हाला जर मशीन लागली तर आपलं जे आहे वर्धमान एंटरप्राइजेस अथर्व मशिनरी छत्रपती संभाजीनगर, प्लॉट नंबर आहे D82 शेंद्रा MIDC. यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. इथून तुम्ही मशीन संबंधी माहिती, तुम्हाला कॉस्ट किती पडेल, तुम्हाला कच्चा माल कुठून घ्यायचा, सविस्तर माहिती हे देतील. यांच्याशी संपर्क साधू शकता. अधिक माहितीसाठी माझा नंबर आहे, या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. 92 26 05 38 46. याच्यावर तुम्ही कॉल करा. अशा प्रकारे जर तुम्ही तुमच्या काही गोष्टींची पूर्तता केली आणि दूरदृष्टी ठेवून जर हा व्यवसाय केला तर कमी गुंतवणुकीमध्ये तुम्ही हा व्यवसाय करू शकता. मशीन तुम्हाला जवळपास 50,000 ते 2 लाखापर्यंत मशीन मिळून जाईल. 50,000पासून स्टार्टिंग आहे. तिकडे तुम्ही 7-8 लाखापर्यंत पण मशीन मिळेल तुम्हाला. तसे भांडवल असेल तसं तुम्ही व्यवसाय सुरू करा. आणि एकदा का तुम्ही या व्यवसाय स्थिरावले तर तुम्ही यशस्वी उद्योजक बनू शकता. तुम्ही चांगली मार्केटिंग केली, चांगलं विश्लेषण केलं आणि जर तुम्ही बाजारामध्ये जर चांगले तग धरून राहिले तर तुम्ही नक्कीच यशस्वी उद्योजक बनू शकता. तुमच्या व्यवसायाला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला जर काही शेतीसंबंधी अडचण असली तर आमच्या शेतकरी सहायता क्रमांकावर कॉल करू शकता. आमचा नंबर आहे 88 88 16 78 88. धन्यवाद.